धिक्कार असो. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आज कलेक्टर ऑफिससमोर तुम्ही आंदोलन केलेलं नेमकं काय विषय? जे महाराष्ट्र सरकारने जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करत आहेत त्यामध्ये सर्व जातींमध्ये आपसामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करीत आहेत. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी त्याच्या निषेधार्थ जो बदल आयोग लागू करण्यात येणार आहे त्याची या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे. काय सांगाल दादा, आज तुम्ही येथे कागदांची होळी केलेली आहे. आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने जे महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीमध्ये फूट पाळण्याचं काम करीत आहे, फूट पाळून जे उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याकरिता एसी हॉलमध्ये तयार झालेला बदर आयोग हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये तो जाळण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने उपवर्गीकरणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये पेट घेत आहे, या करण्याला एस सी समाजातून 59 जातीमध्ये तीव्र असंतोष आणि तीव्र नाराजी आहे. ते जाहीर करण्यासाठी येत्या 26 तारखेला आनंदराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व समाज बांधवांचा एक भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ बदर आयोग याची आम्ही होळी करून या सरकारला चेतावणी देत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये उपवर्गीकरण अगर लागू करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरवादी संविधानवादी अनुसूचित जातीतील सर्व बहुजन समाज हा इथे असंतोष हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही सरकारला चेतावणी देतो. नाव काय आपलं? मी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जळगाव.